लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याआधीच एनडीएनं बहुमताचा टप्पा गाठला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलाखतीमध्ये दावा। महाराष्ट्रात आमची शिवसेनेसोबत युती, युतीत सर्व आलबेल। उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याच्या प्रश्नावर शहांचं उत्तर। कोकण पदवीधरमध्ये मनसेची एंट्री, अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर। पानसेंची उमेदवारी मनसेची की महायुतीची, सवाल उपस्थित। लोकसभेत दगाफटका झाल्याची चर्चा असताना राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत बैठक। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंसह राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री आणि आमदार उपस्थित राहणार। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी 1 जूनला बोलावली इंडिया आघाडीची बैठक। निवडणुकांचा आढावा आणि पुढच्या रणनीतीवर होणार चर्चा। पुण्यातल्या कल्याणीनगर रॅश ड्रायव्हिंग अपघात प्रकरणी ससून रुग्णालयाच्या 2 डॉक्टर्सना अटक। ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप। बीड जिल्ह्यात मराठा दुकानदाराकडून कोणतीही वस्तू विकत घेऊ नका। वंजारी बहुल गावातला कॅमेऱ्यातला संवाद चित्रित। जातीय एकोपा कायम राखा, एबीपी माझाचं आवाहन। मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार। 10 जूनपर्यंत मुंबईसह कोकणात मान्सूनच्या आगमनाची शक्यता। राज्यात वाढलेल्या उकाड्यामुळे मिळाले मान्सूनचे संकेत। अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यांचा पश्चिम विदर्भाला मोठा फटका। शेगावमध्ये वीज पडून मुलाचा मृत्यू, तर विक्रीसाठी आणलेला लाखोंचा मकाही भिजला। राज्यातल्या 18 जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशांपेक्षा जास्त। यवतमाळचं तापमान 45 अंशांच्या पुढे, तर जळगावचं तापमान 43 अंशांवर। आज 10वीचा निकाल जाहीर होणार। दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन निकाल पाहता येणार। मालेगावात माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर मध्यरात्री गोळीबार। गोळीबारात मलिक गंभीर जखमी। गोळीबारानंतर परिसरात तणावाचं वातावरण। कोकण रेल्वेचा शुक्रवारी मेगा ब्लॉक। 3 गाड्यांच्या वेळापत्रकात बदल। सावंतवाडी दिवा एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेसला फटका। राजकोटमधील गेमिंग झोनला आग। वेल्डिंगच्या ठिणगीमुळे लागल्याचं उघड। सीसीटीव्ही फुटेजमधनं आलं समोर। 2 आरोपींना आज कोर्टात हजर करणार। स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणामध्ये आज आरोपी विभव कुमारच्या जामीन अर्जावर सुनावणी। दिल्ली पोलीस उत्तर दाखल करणार। 18 मे पासून विभव कुमार अटकेत। आणि इंग्लंडमध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा झटका। तब्बल 78 खासदारांनी दिला राजीनामा। पक्षाच्या मोठ्या नेत्यांकडून निवडणूक न लढण्याची घोषणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।